नमस्कार. आरोही क्रिएशनमध्ये छान असं आपण एक मोरपंख कानातलं, त्याला कुडी देखील म्हणतात, तर ते बघणार आहोत कशा प्रकारे बनवायचं. तर याचा व्हिडिओ मी आधी देखील पोस्ट केला होता, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. कलर मिस्टेक, फिल्टर लागलेला आहे पोस्ट करताना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ नंतर रिपोस्ट करते, तर हा व्यवस्थित जाईल असं मी अपेक्षा करते. बनवला होता मी व्यवस्थित, परंतु पोस्ट करताना काहीतरी प्रॉब्लेम आला. तर इथे 0.3 गेजची तार आहे आणि 2 कुंदन आहेत मोरपंखाचे. आणि हे जे आहे तर 0 mm चे गोल्डनचे मणी आहेत, जे की एवढी पूर्ण एक माळ 20 रुपयाला येते. 20 ते साधारण 25 रुपयांपर्यंत येते. आणि हे ड्रॉप शेपचे मोती आहेत, तर ही पूर्ण एक माळ 10 रुपयाला येते. तर अशा प्रकारे हे साहित्य आहे. 4 mm चे आहेत हे ड्रॉप शेपचे मोती. आणि कानातल्याचा बेस म्हणजे स्टड, जे की आपल्याला जिथे जॉईंट करायचं आहे ते. तर इथे तार घेऊया 0.3 गेजची. 0.3 गेजची किंवा 30 गेजची तार देखील वापरू शकता, दोन्ही एकच साईज आहे. तर इथे आता त्या तारेमध्ये एक मोती टाकून घेतलेला आहे मी, आपला ड्रॉप शेपचा. आणि त्या मोतीच्या वरती एक गोल्डनचा 0 mm चा आपल्याला मनी टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला वरचा मनी जो आहे तर तो सोडायचा आहे. फक्त मोतीच्या वरून खाली असं आपल्याला तार घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आता मी एक मोती टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मनी टाकलेला आहे. तर तो मनी सोडायचा आहे आपल्याला. मनी सोडला आहे, त्याच्यानंतर वरतून खाली अशी ती तार टाकलेली आहे, बघू शकताय. आणि दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित मोती पकडायचे आहेत आणि तार खालच्या साईडनी खेचायची आहे. एकदम फिटिंगमध्ये आपल्याला ते बनवायचं आहे. तर ते बघू शकताय. आता अशाच पद्धतीने आपल्याला आणखी असे मोती टाकून घ्यायचे आहेत, जे की हे आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. तर याचं चोकर देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेले आहे चॅनलवरती, तर ते जाऊन बघू शकता तुम्ही. जे हे आपलं मयूरचं सेट आहे, तर तो पूर्ण सेट देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये मयूरचं चोकर येतं, लॉंग मंगळसूत्र, बुगडी, कानातलं, अंगठी आणि नथ हे संपूर्ण त्या सेटमध्ये राहणार आहे. आणि जे की प्रीमियम क्वालिटीचं आहे आणि प्रॉपर हँडमेड आहे. मी स्वतः बनवले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आपली जी पद्धत चालू आहे बनवायची, तर ती चालूच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकताय घरच्या घरी. खूप सोपी पद्धत आहे. एकदा जर तुम्हाला ते जमलं की मग नंतरनं ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे. तुम्हाला फक्त ट्राय करायचं आहे. 1-2 फुलं बनवायची, त्यामध्ये थोडंसं मिस्टेक होऊ शकतं, परंतु जेव्हा तुम्ही तिसरं फूल बनवाल तर त्याचं फिनिशिंग परफेक्टच बनवायचं आहे. तर हे बघा, इथे असे मी फुल हे जे आहेत मोती तर ते टाकून घेते. जवळपास हे मोती जे आहेत तर ते 8 ते 9 मोती आपल्याला लागतील साधारणतः. तर इथे तुम्ही बघू शकता अंतर याच्यामध्ये राहिलेलं आहे. असं अंतर आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. मी गोल्डनच्या मण्याला पकडून मोती आहे तो खाली ढकलला आणि नंतर दोन्ही मोती घट्ट पकडले आणि तार खाली खेचली, त्याच्यामुळे मधला जो अंतर आहे तर तो पूर्णपणे कवर झालेला आहे. तर अशा छोट्या टिप्स आपण याच्यामध्ये सांगतो. व्हिडिओ कुठेही न स्किप करता बघा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे साधारणतः 9 आपल्याला हे लागलेले आहेत, मोती लागलेले आहेत. 9 मोती ते टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपण जे कुंदन आहे तर ते अटॅच करूया. हे बघा, एका वेजातून जी आपण शिल्लक तार सोडली होती तर ती काढून घेतली त्या कुंदनच्या. आणि बघू शकता इथे ते पॅक केलं आहे. इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही करा. इथे तुम्हाला एकदम क्लिअर व्यवस्थित दिसत असेल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ रिपोस्ट करते. आणि त्याच्यानंतर इथे प्रत्येक मोती हा बांधून घ्यायचा आहे. प्रत्येक मोतीला गोल अशी ही तार राऊंड करून घ्यायची आहे. जर आपण मोती नाही बांधले तर तुम्ही बघू शकता ते मोती हलतात, आणि जे बांधलेले आहेत तर ते जास्त हलत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला मोती बांधून घ्यायचेच आहेत. आणि मोती बांधताना आपल्याला दोन्ही बोटांच्या मध्ये पकडायचं आहे. जर आपण मोती वरती ठेवून तसंच बांधला तर तो मोती तिथेच राहतो. त्याच्यामुळे व्यवस्थित एक लेवलला मोती ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला चांगले बांधून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे. आणि आता पूर्ण मोती बांधून झाल्यानंतर जे मोती आहेत तर ते कुंदन भोवती पॅक करून घ्यायचे आहेत. ते निघू शकतात त्याच्यामुळे. आणि ही जे काम आहे तर ते आपल्याला एकदम परफेक्शनने करायचं आहे. एकदम व्यवस्थित हँडमेड आहे, त्याच्यामुळे
परत कुठलाही प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे व्यवस्थितच करायचं आहे. जे हँडमेड ज्वेलरी असतात ते भरपूर काळ टिकतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या छान बनवायच्या आहेत. आणि थोडंसं जरी तुम्ही हलगर्जीपणा केला तर पूर्ण आपली ज्वेलरी तेवढ्या कामासाठी असं पण आपण वेळ देणारच आहोत. फक्त आपल्याला 10 मिनिट एक्स्ट्रा लागतील आपल्याला परफेक्शन काम करण्यासाठी. तर तेवढे जर 10 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा दिले तर एकदम छान ज्वेलरी तयार होणार आहे. ते बघू शकता. आता हे मोती टाकून घेते. आपल्याला जवळपास मोती जे आहेत तर ते मोती 10 लागलेले आहेत. आणि आता हे जे मणी आहेत गोल्डनचे, हे गोल्डनचे मणी आपल्याला 13 लागतील. हे बघा, पूर्ण राऊंड आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण राऊंडला ते मणी आहेत. हे मणी देखील 0 mmचेच आहेत. याच्यामध्ये तुम्ही लहान साईज देखील टाकू शकता, परंतु मी तसं नाही करत. लहान साईज टाकल्यानंतर ते उठाळून नाही दिसत जास्त, त्याच्यामुळे मोठी साईज म्हणजे 0 mmचीच टाकते. याच्यापेक्षा मोठी देखील साईज असते, परंतु ती देखील जास्त मोठी वाटते आपल्या मोत्यांच्या साईजमध्ये. हे बघा. आणि आता हे चांगलं पॅक करून घेतलं. आणि याला आपल्याला जे आपले मणी होते तर ते मणी आणि मोती दोन्ही आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही आता इथे कसं मी कोणत्या पद्धतीने बांधून घेते. 4 ठिकाणी आपल्याला हे मोती आणि मणी बांधून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही मोत्याच्या आणि मण्यांच्या मधून तार काढाल तेव्हा जास्त ओढून ताणून तार ओढायचे नाही आहे. त्यामुळे काय होईल, जो आपला मधला राऊंड आहे तर त्याचा शेप बिघडतो. त्याच्यामुळे आपल्याला ते बांधल इतपतच ते ओढायचे आहे, जास्त देखील ओढायचे नाही आहे. तर आता हे फूल छान असं तयार झालेलं आहे. आणि सेम आता फूल तयार झाल्यानंतर ना पाठीमागचे स्टड आहे तर ते स्टड बसवून घेते. बघू शकता ती तार आधीचीच होती, तर त्याच तारेमध्ये आपल्याला बसवून घ्यायचं आहे. जर तार कमी पडली तर तुम्ही तार आणखी जॉईंट करा आणि नंतर ना ते स्टड आहे तर ते पॅक करून घ्या. इथे बघू शकता तुम्ही मी पॅक करून घेते. मध्यभागी ते स्टड आणायचं आहे आपल्याला आणि मग पॅक करायचं आहे. व्यवस्थित दोन्ही बोटांच्या मध्ये पकडायचं जे पाठीमागचं स्टड आहे ते, आणि त्याच्यानंतर आपण त्याला पॅक करायला घ्यायचं. तर इथे मी भरपूर छान असायला पॅक करून घेतलेलं आहे. बघू शकताय. तार थोडीशी माझी देखील कमी पडली होती. तार कशी अटॅच करायची ते देखील तुम्ही इथे बघू शकताय. तर इथे सुरुवातीला मी अंगठ्यामध्ये तार पकडली आणि जो मोती आहे तर त्या मोतीला बांधून घेत आहे. हे बघा, त्या मोतीला फक्त बांधून घेतलं की आपली तार एकदम फिक्स होते. आणि जे टोक आहे तर ते कट करायचं. आणि आता ही तार आहे भरपूर लांब घेतलेली आहे. आणि आता या तारेने पाठीमागचं स्टड चांगलं पॅक करायचं. बघू शकताय स्टड कसं पॅक करायचं तुम्ही. तर हे तुम्ही ऑर्डर देखील करू शकता 96 23 92 28 36 या नंबरवरती. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन छान आणि युनिक आपली डिझाईन मी शेअर करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. तर इथं व्यवस्थित तुम्ही बघू शकताय जसं मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ज्वेलरी बनवाल तर तुमची ज्वेलरी एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये माझ्यासारखी सेम तयार होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. तर हे मस्त असे कानातले तयार आहेत.